Today's topic is electric current, electric fuse. शॉर्ट सर्किट हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो की शॉर्ट सर्किटमुळे एखाद्या बिल्डिंगला मार्केटला आग लागली तर शॉर्ट सर्किट हा इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे. वन रिझन फॉर एक्सेसिव्ह करंट इन इलेक्ट्रिकल सर्किट इज डायरेक्ट टचिंग ऑफ वायर. म्हणजे एक महत्त्वाचं कारण आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये डायरेक्ट करंट पास होतो आणि त्या वायरला जर आपण स्पर्श केला तर मोठा शॉक लागू शकतो. इन्सुलेशन ऑफ वायर कम ऑफ ड्यू टू वियर अँड टियर. आणि या मोठ्या इलेक्ट्रिकल वायरमधून करंट लीक होण्याचं कारणसुद्धा एक आहे की ती वायर कुठेतरी कटलेली असते, त्याचं इन्सुलेशन निघालेलं असते. दिस मे कॉज ए शॉर्ट सर्किट. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होते आणि त्याच्यामधून ठिणग्या पडतात आणि मग आगसुद्धा लागू शकते. अनदर रिझन फॉर एक्सेसिव्ह करंट इज कनेक्शन ऑफ मेनी डिव्हायसेस टू ए सिंगल सॉकेट. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एका सॉकेटला आपण अनेक पिन, 3 पिन किंवा वेगवेगळ्या पिना लावून त्याच्यावरून आपण अनेक कनेक्शन घेतो, पण त्या ठिकाणी लोड येते आणि तिथे सुद्धा शॉर्ट सर्किट होऊ शकते. मेनी मे फायर कॉज बाय शॉर्ट सर्किट. आणि पुष्कळशा ज्या आगी आहे त्याचं कारण हे शॉर्ट सर्किट असू शकते. या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे की प्लग आणि पिन कशा पद्धतीने एक्सेसिव्ह करंट आल्यामुळे तिथे आग लागलेली आहे. इलेक्ट्रिक फ्यूज. आता इलेक्ट्रिक फ्यूज काय आहे? इफ ए लार्ज करंट पासेस थ्रू ए वायर, द वायर मे बिकम सो हॉट दॅट इट मे इव्हन मेल्ट अँड ब्रेक. म्हणजे जर मोठ्या प्रमाणामध्ये करंट पास झाला तर त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि कधीकधी आगसुद्धा निर्माण होते आणि त्यामुळे ते युनिट वितळते आणि ब्रेक होते. वायर्स मेड फ्रॉम सम स्पेशल मटेरियल मेल्ट क्विकली अँड ब्रेक व्हेन द लार्ज इलेक्ट्रिक करंट आर पास थ्रू देम. त्याच्यामधल्या ज्या वायर आहेत, वायर मेड फ्रॉम सम स्पेशल मटेरियल मेल्ट क्विकली अँड ब्रेक देम लार्ज इलेक्ट्रिक करंट आर पास थ्रू देम. तर अशा डिव्हाइसमध्ये ज्या वायर आहेत ज्या अशा मटेरियलपासून बनलेल्या असतात की थोडा जरी करंट जास्त आला तर त्या मेल्ट होतात आणि त्या तुटतात, जेणेकरून पुढचा जो हे आहे सर्किट जे आहे ते ब्रेक होते आणि मोठी हानी होण्यापासून वाचते. दीज वायर्स आर यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रिक फ्यूज. आणि अशाच वायरचा उपयोग इलेक्ट्रिक फ्यूजमध्ये करतात. नेहमी लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिक फ्यूजमध्ये कधीही जाड कॉपर वायर कधी वापरायची नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की इलेक्ट्रिक फ्यूज जातो लवकर, म्हणून आपल्याला असं वाटते की आपण जर थिक कॉपर वायर लावली तर हा प्रॉब्लेम दूर होईल, परंतु तो प्रॉब्लेम तात्पुरता दूर होईल, परंतु त्या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते. इन ऑल बिल्डिंग्स फ्युजेस आर इन्सर्टेड इन ऑल इलेक्ट्रिकल सर्किट. मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये फ्युजेस लावलेले असतात. देअर इज ए मॅक्झिमम लिमिट ऑन द करंट विच कॅन सेफली फ्लो थ्रू ए सर्किट. आणि त्याची एक लिमिट ठरलेली असते करंटची. इफ बाय ॲक्सिडेंट द करंट एक्सीड धिस सेफ लिमिट, वायर मे बिकम ओव्हरहीटेड अँड मे कॉज फायर. परंतु एखाद्या वेळेला अचानक जर जास्त करंट आला, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पण असं होते की एखाद्या वेळेला फॅन खूप जोराने फिरताना दिसतो नॉर्मलपेक्षा, म्हणजेच त्या ठिकाणी करंट जास्त आलेला आहे. किंवा एखाद्या वेळेला वायरसुद्धा जळू शकते किंवा एखादे इन्स्ट्रुमेंटसुद्धा जळू शकते. ए फ्यूज इज ए सेफ्टी डिव्हाइस विच प्रिव्हेंट डॅमेजेस टू इलेक्ट्रिकल सर्किट अँड पॉसिबल फायर्स. फ्यूज हे एक असं सेफ्टी डिव्हाइस आहे की ज्याच्यामुळे मोठमोठे डॅमेजेस जे आहे किंवा आगी ज्या आहे त्या टळू शकतात. किंवा एखाद्या वेळेला टी व्ही आहे किंवा फ्रीज आहे किंवा अजून मोठं एखादं इन्स्ट्रुमेंट आहे इलेक्ट्रिकचं, तर ते सुद्धा डॅमेज होऊ शकते, पण त्याला सेफ्टी फ्यूज हे लावलेले असतात. फ्यूजेस ऑफ डिफरंट काइंड्स आर यूज फॉर डिफरंट पर्पजेस. आणि म्हणून प्रत्येक रूमसाठी वेगवेगळे फ्यूज लावलेले असतात. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी, जसं फ्रीज आहे, फ्रीजमधला फ्यूज हा वेगळा राहतो, टी व्हीमध्ये वेगळा राहतो, कॉम्प्युटरमध्ये वेगळा राहतो. तर अशा पद्धतीने फ्यूज असतात. सेफ्टी डिव्हाइस. इफ ए प्रॉपर फ्यूज इज देअर इन द सर्किट, इट विल ब्लो ऑफ अँड ब्रेक द सर्किट.
जर आपण प्रॉपर फ्यूज लावला तर इट विल ब्लो ऑफ अँड ब्रेक द सर्किट. जर जास्त प्रमाणामध्ये करंट आला तर आपोआप त्याची वायर मेल्ट होते आणि सर्किट ब्रेक होते. ए फ्यूज इज ए सेफ्टी डिव्हाइस विच प्रिव्हेंट डॅमेजेस टू इलेक्ट्रिकल सर्किट अँड फायर्स. आणि फ्यूजमुळेच फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं संरक्षण होते, ते डॅमेज होत नाही आणि त्या ठिकाणी आगसुद्धा लागत नाही. फ्युजेस ऑफ डिफरंट काइंड्स आर यूज फॉर डिफरंट पर्पजेस. फॉलोइंग डायग्राम शो द डिफरंट फ्युजेस यूज इन युअर हाऊसेस. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज लावलेले असतात किंवा बऱ्याच वेळा आपण बाहेरसुद्धा ज्या ठिकाणी मोठी DP असते त्या ठिकाणी मोठे मोठे फ्यूज पाहतो. बऱ्याच वेळा इलेक्ट्रिशियन त्या DPचा दरवाजा उघडतात आणि त्या ठिकाणी आपल्याला चिनी मातीचे मोठे फ्यूज आपल्याला दिसतात. तर हे फ्यूज हे कशा प्रकारे असतात? द अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस इन द वायर डिपेंड ऑन इट्स मटेरियल, लेंथ अँड थिकनेस. आता त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट किती तयार होते हे कशावर डिपेंड आहे? तर त्या मटेरियलवर आहे, लेंथ आणि थिकनेस ऑफ वायरवरती डिपेंड आहे. ॲज पर द रिक्वायरमेंट द वायर्स ऑफ द डिफरंट मटेरियल, डिफरंट लेंथ अँड थिकनेस आर यूज. आपली जी गरज आहे त्याप्रमाणे आपण तशा प्रकारच्या वायर वापरतो. घरामधल्या वायर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि बाहेरच्या वायर किंवा इंडस्ट्रीमधल्या वायर किंवा फॅक्टरीमधल्या ज्या वायर आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या असतात. घरामधले फ्यूज लहान असतात, लॅबॉरेटरीमधले फ्यूज किंवा मोठ्या इंडस्ट्रीमधले फ्यूज हे मोठ्या प्रकारचे असतात, मोठे असतात. द वायर्स यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल सर्किट डू नॉट नॉर्मली बिकम हॉट. परंतु असा जर विचार केला आपण की प्रत्येक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक पास होते म्हणजेच ती वायर गरम होते असं नाही. ऑन द अदर हँड द एलिमेंट्स ऑफ सम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बिकम सो हॉट. आणि ज्याला आपण एलिमेंट म्हटलं, आपण आधीच्या याच्यामध्ये टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे हिटिंग इफेक्टमध्ये, जसं कॉईल आहे किंवा शेगडी आहे किंवा रूम हीटर आहे किंवा गीझर आहे, याच्यामधला जो एलिमेंट आहे त्याचं मेन प्रिन्सिपल काय आहे की इलेक्ट्रिक करंट जेव्हा त्यातून पास होते तेव्हा ते गरम होतात आणि आपल्याला हीट देतात. तर इथे तेच म्हटलेलं आहे, ऑन द अदर हँड द एलिमेंट्स ऑफ सम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बिकम सो हॉट दॅट दे आर इझिली व्हिजिबल. आणि म्हणून आपल्याला रूम हीटरमधली कॉईल लाल रंगाची दिसते. द फिलामेंट ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब गेट्स हीटेड टू सच ए हाय टेम्परेचर अँड दॅट इज स्टार्ट ग्लोईंग. किंवा एक छोटं लॅम्पचं लाईटचं उदाहरण आपण घेतलं तर त्या लाईटमधली फिलामेंट ही जळते आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून प्रकाश आपल्याला बाहेर पडताना दिसतो. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे द फिलामेंट्स ग्लो अँड वी गेट लाईट. इलेक्ट्रिक फ्यूज. इफ ए लार्ज करंट पास थ्रू ए वायर द वायर मे बिकम सो हॉट दॅट इट मे इवन मेल्ट अँड ब्रेक. जर मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक वायरमध्ये जर करंट पास झाला तर ती वायर गरम होते, गरम झाल्यामुळे मेल्ट होते, वितळते आणि सर्किट ब्रेक होते. वायर्स मेड फ्रॉम सम स्पेशल मटेरियल मेल्ट क्विकली and break when the large electric current are passed through them. These wires are used for making electric fuses. आणि म्हणून अशा ज्या वायर आहे की थोडा जरी करंट आल्यानंतर त्या गरम होतात, मेल्ट होतात आणि ब्रेक होतात, त्या इलेक्ट्रिक फ्यूजमध्ये वापरल्या जातात. या ठिकाणी आपण हे पाहिलेलं इलेक्ट्रिक फ्यूज, पहिला जो फ्यूज आहे चिनी मातीचं फ्यूज, त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की एक वायर त्यामध्ये आपण टाकलेली आहे जेणेकरून सर्किट हे चालू होते. आणि दुसरा फ्यूज जो आहे तो आपण फ्रीजमध्ये किंवा इतर इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरतो. तर तो काचेचा आहे, एक सिलेंड्रिकल शेप त्यामध्ये दाखवलेला आहे आणि मध्ये त्याला एक पातळ अशी एक थिन वायर त्यामधून गेलेली आहे आणि दुसऱ्या डायग्राममध्ये ती वायर तुटलेली आहे म्हणजे तो फ्यूज गेला. त्याला दोन्ही साईडला मेटल कॅप आहे जेणेकरून जे आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तिथे राहिली पाहिजे. MCB काय आहे? MCB बऱ्याच वेळा आपण हा शब्द वापरतो. आता फ्यूज ही कल्पना थोडीशी जुनी झाली, आता त्याच्या जागी आला MCB. MCB मीन्स मिनिएचर सर्किट ब्रेकर. MCB जे आहे ते आपण आपल्या घरामध्ये, हॉस्टेलमध्ये, कारखान्यामध्ये अनेक ठिकाणी आपण MCB लावतो. जिथे जिथे आपण इलेक्ट्रिकचे इन्स्ट्रुमेंट लावतो तिथे MCB are largely used in place of fuses. These are switches
There are switches which automatically turn off when the current in the circuit exceed the safe place. जर जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी त्यामध्ये आली तर MCBची ट्रिप होते. ट्रिप हा शब्द आपण ऐकलेला आहे, म्हणजे त्याचा स्विच हा ॲटोमॅटिक बंद होऊन जातो. जर आपल्या एखाद्या रूममध्ये जरी प्रॉब्लेम असेल एखाद्या स्विचमध्ये तर MCB जी आहे ती ट्रिप होते, खाली पडून जाते आणि सर्किट ब्रेक होते. किंवा जर जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक करंट आला तरीसुद्धा MCB ट्रिप होते. यू कॅन अगेन टर्न ऑन स्विचेस ऑफ MCB. आणि जी ट्रिप खाली पडल्यानंतर आपण त्याला पुन्हा ऑन करू शकतो, जसं बटन चालू करतो त्याप्रमाणे. सो द सर्किट कॅन कंप्लीट. आणि पुन्हा सर्किट कंप्लीट होते आणि आपल्याला करंट मिळतो. बट रिमेंबर दॅट MCB टर्न ऑफ मीन्स देअर मे प्रॉब्लेम. परंतु लक्षात ठेवा की जर MCB पडली, ट्रिप पडली, याचा अर्थ कुठेतरी प्रॉब्लेम आहे. सच सिच्युएशन कॉल इलेक्ट्रिशियन अँड गेट रिपेअर. अशा कंडिशनमध्ये आपण इलेक्ट्रिशियनला बोलवायचं. डू नॉट टच द वायर ऑर रिपेअर एनी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट अननोनली. आपण स्वतःहून कोणतेही इन्स्ट्रुमेंट दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा नाही किंवा वायरला टच करायचा नाही, जेणेकरून आपल्याला शॉक लागणार नाही. MCBचं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. अशा MCB ज्या आहेत त्या घरामध्ये लावलेल्या असतात आणि त्याला जे ब्लॅक कलरचं बटन आहे ते खाली पडलेलं आहे, म्हणजेच काय झालं की MCBची ट्रिप झालेली आहे, त्याला वर उचलल्या जाते. आपल्या घरामध्ये आपण जर पाहिलं तर असे 4-5 MCB आपल्याला दिसतात. याचा अर्थ काय आहे की जेवढ्या रूम आहे तेवढ्या MCB तिथे लावलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक रूमची MCB वेगळी आहे. प्रत्येक रूम ही MCBनी कंट्रोल केलेली असते. एखाद्या रूममध्ये जरी प्रॉब्लेम आला तर MCBची ट्रिप होते, म्हणजे ती MCB बंद होते आणि सर्किट ब्रेक होते. आणि फार महत्त्वाचं आहे की ISI मार्कच घेतली पाहिजे, कारण की हे प्रॉडक्ट जे आहे ते क्वालिटी प्रॉडक्ट असतात. ऑलवेज यूज ISI मार्क इलेक्ट्रिकल गॅजेट्स. आणि प्रत्येक गॅजेट्स कोणतेही असो, MCB असो, TV असो, फ्रीज असो, इलेक्ट्रिक प्रेस असो, गिझर असो, या ज्या वस्तू आहेत या ISI आहे, ज्याला इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशननी मार्क केलेलं असते, अप्रूव्ड बाय ISI. तर हे मार्क आपल्या परिचित असलं पाहिजे आणि ISI पाहूनच आपण वस्तूंची खरेदी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून धोका आपल्याला कोणताही होणार नाही आणि त्याची एक गॅरंटी असते, म्हणून त्याला ISI हे सर्टिफिकेट दिलेलं राहते. आता होमवर्क. व्हॉट इज इलेक्ट्रिक बल्ब? ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्बची डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आपण आधीही पाहिलेली आहे. व्हॉट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा एलिमेंटमधून पास होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती कॉईल हीट होते आणि म्हणून हीटर जे आहे, हीटर आहे, गिझर आहे, याच्या ज्या कॉईल आहे याला 1000 वॅट एवढी इलेक्ट्रिसिटी लागते आणि म्हणूनच हीटर आणि गिझर किंवा इलेक्ट्रिक प्रेस याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक बिलसुद्धा जास्त येते. लिस्ट द अप्लायन्सेस विच आर शोईंग द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. अशा वस्तूंची नावं लिहायची की ज्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट आपल्याला दिसतो. व्हॉट इज सेफ्टी फ्यूज? सेफ्टी फ्यूज काय आहे? इज एनी सेफ्टी फ्यूज इन युअर हाऊस? तुमच्या घरामध्ये सेफ्टी फ्यूज आहे का? किंवा इज एनी MCB इज इन्स्टॉल इन युअर हाऊस? किंवा तुमच्या घरामध्ये MCB लावलेली आहे का? ते तुम्ही लिहायचं आहे. प्लांटेशन फार महत्त्वाचं आहे. प्लांटेशन हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने करणं जरुरी आहे.